हो साहेब, निवेदन कसं हे बॉडीवर सरकारी जरा त्यांना निवेदन देऊ एकाच गाडीतून चालेल. सर, फक्त बौद्ध समाज बदनाम झालाय सर, मात्र आरक्षण पूर्णपणे लागू झालेलं नाही. बाबा पुढे चला चला म्हणजे पूर्वस्थांचा महाराज नव्हता. आम्हाला सांगा बाबा आरक्षण किती दिलंय, किती अनुशेष बाकी आहे. आणि तो सुप्रीम कोर्टाच्या साहेब गाईडलाईन आहे, मागासवर्गीयाचा अनुशेष भरल्याशिवाय कुठलीही नोकरी भरती करण्यात येऊ नये. त्या गाईडलाईनचं पालन न करता केंद्र सरकार, राज्य सरकार, महाराष्ट्र राज्य सरकार कुशल नोकर भरती करते. सेवा ज्येष्ठता लावली जाते. अनुकंपाच्या नोकरी भरती कडक पडल्यात आहे. यशभार मुलं व्हायला लागली त्या. म्हणजे फक्त आम्हाला गाजर दाखवलंय आरक्षणाचं, आणि त्या गाजरावरती आमची जात अख्खी बदनाम झाली आहे. आता मनोज जरांगे सारखा माणूस आम्हाला गाढव म्हणतोय, आणि हातात तर काहीच नाही. गाढवाच्या रेसमध्ये घोडा मागे पडतोय, तो स्वतःला घोडा समजतोय. आता सरकारने त्याला घोडा लावला, त्याला आमच्या काही दोष आहे, तरी आम्ही बदनाम. आज माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली आणि पश्चिम महाराष्ट्र महासचिव आमचे वास माननीय चंद्रकांतदादा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय एकनाथजी शिंदेसह मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या नावे एक निवेदन तयार केलेलं आहे. आणि शासनाचे प्रतिनिधीमधून त्या निवेदनाची प्रत माननीय जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी साहेब यांना देण्यात आलेली आहे. विषय तितका गंभीर आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये अख्खं राजकारण ढवळून निघालेलं असताना, जाती जातीमध्ये तेढ निर्माण होत असताना, त्याच्या केंद्रस्थानी उपस्थित झालेला जो आरक्षण नावाचा मुद्दा आहे, त्या आरक्षणाच्या अनुषंगानं आजचं हे निवेदन देण्यात आलेलं आहे. मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे म्हणून मनोज जरांगे एका बाजूला आंदोलन करतो, दुसऱ्या बाजूला धनगराला आरक्षण भेटलं पाहिजे म्हणून लक्ष्मण हाके दुसऱ्या बाजूला आंदोलन करतो, तिसऱ्या बाजूला धनगर आरक्षणाचा मुद्दा येतोय, मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा येतोय, ब्राह्मण आरक्षणाचा मुद्दा येतोय, प्रकाश शेडकेचं आंदोलन चालू आहे. मात्र आरक्षण या शब्दाच्या भोवती फिरत राहणार आणि केंद्रस्थानी असणारा पूर्वाश्रमीचा महाराणी आत्ताचा बौद्ध समाज हा नाहक बदनाम होत आहे. कारण चातुर्वर्ण व्यवस्थेनं सगळ्याच ठिकाणी माणूस म्हणून आम्हाला नाकारलं होतं. मात्र 2 वर्ष 11 महिने 17 दिवस अहोरात्र कष्ट करून बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय प्रवर्धित करून अनटचेबल संविधान निर्माण केलं. त्या संविधानाच्या माध्यमातून आम्हाला काय आरक्षण घोषित केलं. मात्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना, स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली तर हा अमृत महोत्सव साजरा करत असताना खरोखर आम्हाला आरक्षण भेटलं का, तर या प्रश्नाचं उत्तर सपशेल नाही म्हणून आहे. आरक्षणाचं गोजीरवाणीपणे दाखवलेलं गाजर हेच आमच्या विनाशाला कारणीभूत ठरलंय असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते, मी राज्यघटना लिहिलेली आहे, ही राज्यघटना किती चांगली असू द्या, मात्र त्याची अंमलबजावणी करणारे हात जर स्वच्छ आणि पवित्र असले तर देशाचं कल्याण होईल. मात्र ते जर हात बरबटलेले असले तर देशाचा विध्वंस होईल. आज खेदानं सांगावंसं वाटतं, राज्यघटना अंमलात आणणारे, आरक्षणाची अंमलबजावणी करणारे सगळ्यांचेच हात बरबटलेले आहेत. त्यामुळं विशेषतः एसटी समाजाचा म्हणजे बौद्ध, मातंग आणि चर्मकार, बहुतांश बौद्ध या जातीचं वाटोळ व्हायच्या मार्गावरती आहे. आरक्षण म्हटलं की प्रत्येकाने फक्त बौद्ध समाजाकडे बघायचं, कपड्याला आट्या पाडायचं होता आणि सगळं आरक्षण या बौद्ध समाजाने घेतलं असं दाखवायचं आणि आमच्याकडे तुच्छ देणं बघायचं. मनोज जरांगे पाटलासारखा माणूस याच्यातला पाटील जागा होतो आणि तो म्हणतो की घोड्याच्या रेस बरोबर गाढव पळते किंवा गाढवाच्या रेस बरोबर घोड्याला पळायला लागतं. या म्हणजे मनोज जरांगे जर आम्हाला गाढव म्हणत असेल तर आतापर्यंत सरकारने त्याला आरक्षण का दिलं नाही हा संशोधनाचा मुद्दा आहे. काल परवा मनोज जरांगेचं स्टेटमेंट आहे
दलित, धनगर, ओबीसी सगळ्यांना एकत्र येऊन आरक्षणाची लढाई लढली पाहिजे. म्हणजे जो मनोज जरांगे स्वतःला लंबीरेचा घोडा समजत होता, त्या मनोज जरांगेला सरकारने जो उभ्याने घोडा लावला की आता त्याला दलित, पददलितांची, मागासवर्गीयांची आठवण व्हायला लागली. म्हणजे एनकेन प्रकारे प्रत्येक वेळेला बौद्ध समाज, पूर्वाश्रमीचा महार समाज बदनाम होत चाललाय. मात्र खेदाने सांगावंसं वाटतं, विशेषतः बौद्ध समाजानं, मातंग समाजानं आणि चर्मकार समाजानं कानाचे पडदे उघडे ठेवून ऐकायचं आहे. याही पलीकडे जाऊन सांगतो, राष्ट्रवादीमध्ये, काँग्रेसमध्ये, शिवसेनेमध्ये, भाजपमध्ये, मनसेमध्ये काम करणाऱ्या बागड बत्ताशांनी त्यांनी कानाचे पडदे उघडे ठेवून ऐकायचं आहे. भाजपला सहकार्य करणाऱ्यांनी, महाविकास आघाडीला सहकार्य करणाऱ्यांनी, महायुतीला सहकार्य करणाऱ्या चमच्यांनी त्यांनी सुद्धा कानाचे पडदे उघडे ठेवून ऐकायचं आहे. जे आम्हाला आरक्षण घोषित केलं त्या आरक्षणापैकी वर्ग 3 आणि वर्ग 4चे 2.5 लाख लोकांची नोकर भरतीचा अनुशेष आमचा बाकी आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये 2.5 लाख लोकांची नोकर भरती ही आमची मागासवर्गीयांची व्हायला पाहिजे होती, ती सरकारनं केलेली नाही. म्हणजे 2.5 लाखाचा अनुशेष बाकी ठेवलेला आहे. IPS, IAS अधिकारी 25,000 भरले पाहिजे, ते सरकार, महाराष्ट्र सरकार भरत नाही. 25,000 IPS, IAS अधिकाऱ्याचा अनुशेष बाकी ठेवलाय, तो भरलेला नाही, जो आमच्या आरक्षणाला हक्काने अधिकार दिलेला आहे. याच पद्धतीनं पूर्वी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा होत्या, आता खाजगी शिक्षण संस्था ओपन झाल्या. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना शिक्षणाचा हक्क आणि अधिकार आर्टिकल 46 नुसार सक्तीचं आणि मोफत शिक्षण होतं, ते कलम रद्द केलं आणि या सरकारनं RTE कायदा अंमलात आणला आणि RTE अंतर्गत 25% आम्हाला आरक्षण दिलं. 25% आरक्षण दिलं म्हटलं की बौद्धांकडेच बघितलं जातं, मारामागांकडेच बघितलं जातं. पण त्या 25% वंचित घटक, अतिदुर्बल घटक, आदिवासी घटक आणि 2 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या सगळ्या लोकांना प्रवेश देण्याची त्यात तरतूद आहे. मात्र गेल्या 3 वर्षामध्ये या महाराष्ट्र सरकारनं RTE प्रवेशाचे शिक्षण संस्थांना कसलाही पैसे वर्ग केले नसल्यामुळं, कोट्यवधी रुपयाचा निधी तसा ठेवल्यामुळं यावर्षी एकाही शिक्षण संस्थेनं महारमांग चांबाराच्या पोराला RTE अंतर्गत प्रवेश दिलेला नाही. तरी सुद्धा निर्लज्ज सरकारला जाग येत नाही. म्हणजे सगळ्या बाजूने आमचं आरक्षण पुरतडायचा प्रयत्न चाललाय, सगळ्या बाजूने आमचं आरक्षण मोडीत काढायचा प्रयत्न चाललाय. हे स्लो पॉइझन चालू आहे. ही RSS भाजपची नीती आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार आहे. पण हो, दुसऱ्या बाजूला काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा महाविकास आघाडीने सुद्धा याच पद्धतीने गेल्या 70 वर्षात झकमारी केली आहे. त्यामुळं आमचा आरक्षणाचा टक्का वाढलेला नाही किंवा आरक्षण आमच्या पदरात पडलेलं नाही. केवळ आरक्षणाचं गाजर दाखवलं गेलं. स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, शायनिंग इंडिया, विविध मागासवर्गीय विकास महामंडळ निर्माण केलेत. 20,000च्या वर कोण कर्ज देत नाही. 20,000 कर्ज द्यायचं, 10,000 सबसिडी, 10,000 फेड, 10,000 फेडलं नाही की त्याला ब्लॅकलिस्ट. सिबिल खराब झालाय, आता सिबिल नावाचं भूत आमच्या मागासवर्गीयांच्या माती मारलंय. म्हणजे एनकेन प्रकारे सगळ्या बाजूने आमची मुस्कटदाबी केलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही प्रश्न विचारले, साहेब आम्हाला आरक्षण किती टक्के दिलंय हे एकदा जाहीर करा. दिलेल्या आरक्षणापैकी किती टक्के अंमलात आणलंय हे जाहीर करा. अनुशेष किती बाकी आहे तो जाहीर करा. एवढंच नव्हे तर शिक्षणामध्ये आमची पोरं किती परदेशात जाऊन शिकून आली हे जाहीर करा. याच्याही पलीकडे तुम्हाला सांगतो, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, आमदार, खासदार एवढेच नव्हे तर अगदी मंत्री महोदय जरी असला, त्याला जो मागासवर्गीयाचा निधी असतो तो निधी खर्च करताना त्यांच्या हाताला लाकवा मारला जातो. तो निधी खर्च केला जात नाही. मग तो निधी काय केला जातो, टाइम आउट झाल्यानंतर तो निधी दुसऱ्या खात्याकडे वर्ग केला जातो किंवा तो निधी लॅप्स केला जातो. म्हणजे सगळ्या बाजूने मागासवर्गीयाची, विशेषतः बौद्ध, मातंग आणि चर्मकार समाजाची दारकोंडी करण्याचा प्रयत्न चालू. त्याचं कारण 5,000 वर्ष गुलामगिरीत राहिलेला हा समाज बाबासाहेब आंबेडकरांनी माणूस बनवल्यानंतर अवघ्या 40 वर्षात एवढ्या स्पीडनं प्रगती केली की जगात कमी कालावधीमध्ये स्पीडनं प्रगती करणारी जमात कुठली, जात कुठली तर बौद्ध म्हणून जगात बघितलं जातं. ही प्रगतीच जातीवाद्यांच्या पोटात पोटसुळ म्हणून निर्माण झालेली आहे. त्यांना मुळव्याधी झालेली आहे आणि त्यांचा आता मुळव्याध बाहेर निघायला लागलेले जातीयतेचं. आणि त्यामुळे एनकेन प्रकारे आमचं सगळं आरक्षण दाखवायला ठेवलेलं आहे, कागदावरती ठेवलेलं आहे. प्रत्यक्षात आरक्षणाचा 1% सुद्धा फायदा कुणाला भेटलेला नाही. आणि यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, सातारच्या सुपुत्राला, होय एकनाथ शिंदे साहेबांना आमचं निवेदन आहे,
येणाऱ्या 9 ऑगस्ट क्रांती दिनापासून माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सातारा जिल्ह्यातल्या परिवर्तनवादी, पुरोगामी, आंबेडकरवादी सर्व पक्ष संघटनांना एकत्र घेऊन 9 ऑगस्ट पासून शासनाचे प्रतिनिधी असलेल्या सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर बेमुदत धरणे आंदोलनाचा आम्ही इशारा आपल्याला देत आहोत. कारण आरक्षण 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 म्हणून आम्ही बदनाम झालेलो आहोत. आमचा आपल्याला साधा प्रश्न आहे, आमचे एससी वर्गाची विविध क्षेत्रातील आरक्षणाची टक्केवारी किती, आमचे एससी वर्गाची विविध क्षेत्रातील आरक्षणाची अंमलबजावणी केली किती, आमचे एससी वर्गातील आरक्षणाचा अनुशेष बाकी किती, आमचा एससी वर्ग विविध क्षेत्रात आरक्षणाची 100% अंमलबजावणी कधी होणार, या सगळ्या गोष्टी जातीनिहाय, तारखेनिहाय आणि वर्षानिहाय जर घोषित केल्या नाहीत तर मग मात्र 9 ऑगस्ट क्रांती दिनी आणि जागतिक आदिवासी दिनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर 9 ऑगस्टला हलगीनाद आंदोलन केलं जाईल, 10 ऑगस्टला धरणे आंदोलन केलं जाईल, 11 ऑगस्टला धरणे आंदोलन केलं जाईल, 12 ऑगस्टला थाळीनाद आंदोलन केलं जाईल, 13 ऑगस्टला घंटानाद आंदोलन केलं जाईल, बुधवारी 14 ऑगस्टला बोंब आंदोलन करून आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल आणि गुरुवारी 15 ऑगस्टला महाराष्ट्र सरकार दखल घेत नाही, महाराष्ट्र सरकार मेलं का काय म्हणून तमाम कार्यकर्ता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर मुंडन आंदोलन करल. आणि दिनांक 16 ऑगस्ट पासून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं होतं 16 ऑगस्टला की ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है. या वाक्याची, या शिकवणीची आठवण करून देण्यासाठी सातारा जिल्हावासियांना 16 ऑगस्ट पासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आरपीआयचे तमाम कार्यकर्ते, असंख्य कार्यकर्ते प्राणांतिक उपोषणाला सुरुवात करतील. तदनंतरच्या होणाऱ्या परिणामाची, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, नुकसानीचा प्रश्न निर्माण झाल्यास नव्हे तर आंदोलनकर्त्याच्या जीवितात धगाफटका झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हाधिकारी महोदय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची आणि मुख्यमंत्री महोदय म्हणून मुख्यमंत्र्यांची राहील. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, जावळीच्या सुपुत्रांनी याची गंभीर दखल घ्यायची आहे. ज्या पद्धतीने मनोज जरांगे आंदोलन करतोय, ज्या पद्धतीने मनोज शेंडे आंदोलन करतोय, प्रकाश शेडगे आंदोलन करतोय, ज्या पद्धतीने लक्ष्मण हाके आंदोलन करतोय, त्याच धर्तीवरती याच ऐतिहासिक सातारा जिल्ह्यातून, मराठ्यांच्या राजधानीतून, शिवरायांच्या राजगादीतून, भीमाई भूमीतून माननीय दिवंगत राज्यपाल रासुदादा दादासाहेब गवयांचा आदर्श घेऊन माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली आणि पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक जिल्हाध्यक्ष विशालभाऊ कांबळे, जिल्ह्याचे प्रमुख मुख्य महासचिव सुहासजी मोरे, कोरेगाव तालुकाध्यक्ष पैलवान प्रशांत उबाळे, सातारा तालुकाध्यक्ष पैलवान अभिजित गायकवाड, महाबळेश्वर तालुकाध्यक्ष अविनाश भोसले, जावली तालुकाध्यक्ष पप्पू जाधव या सगळ्यांसह बेमुदत धरणे आंदोलन आणि प्राणांतिक उपोषणाला सुरुवात करणार आहोत. मुडदे आमचे पडले तरी बेहतर, मात्र मुख्यमंत्री साहेब जोपर्यंत तुम्ही आकडेवारी घोषित करत नाही, जोपर्यंत तुम्ही हा अनुशेष भरून काढण्याचं लेखी उत्तर देत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन सोडणार नाही. कारण सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन आहे, मागासवर्गीयांचा अनुशेष भरून काढल्याशिवाय दुसरी कुठलीही भरती करू नका. मात्र सरकार मात्र मनगटाचा चोट करून आमचा अनुशेष बाजूला ठेवून नोकर भरती करायला तुललेला आहे. त्यांना पुन्हा एकदा चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण करून आम्हाला पुन्हा एकदा दलित बनवायचं आहे, पुन्हा एकदा आम्हाला अस्पृश्य बनवायचंय. आणि हा कदापि डाव RSS प्रणीत असलेला हा डाव भाजपचा, हा डाव काँग्रेसचा, हा डाव राष्ट्रवादीचा, हा डाव शिवसेनेचा, हा डाव मनसेचा आम्ही कदापि सक्सेस होऊ देणार नाही. कारण कायदा आमच्या बापानं लिहिलेला आहे. ज्या आमच्या बापानं कायदा लिहिलाय त्याची अंमलबजावणी करायला जर तुम्हाला जड जात असेल तर होय, त्यांचे आम्ही वैचारिक वारसदार म्हणून आम्ही आमच्या प्राणाची आहुती देऊ, मात्र आंदोलन सोडणार नाही असा गर्भित इशारा देतो आणि रजा घेतो. जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान.